सुनील तटकरेंच्या विरोधात तटबंदी। शिवसेना शिंदे गट भाजपमध्येही नाराजी। रायगडच्या वाटेत नाराजीचे काटे। रायगडमध्येही सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे। विद्यमान खासदार सुनील तटकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पुन्हा उमेदवारी दिली आहे। त्यांच्या उमेदवारीला भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी जोरदार विरोध केला। त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खुद्द तटकरे देखील यावेळी उपस्थित होते। या आमदारांची समजूत काढताना शिंदे पवारांची चांगलीच दमछाक झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान आता भाजपमधून देखील विरोधाला धार आली आहे। रायगडमधून भाजपनंच लढावं या मागणीवर भाजप पदाधिकारी ठाम आहेत। शेकापमधून भाजपात आलेले धैर्यशील पाटीलही नाराज असल्याचं समजतंय। त्यामुळे तटकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत। दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षानेही तटकरेंच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शेकापच्या जयंत पाटलांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली। रायगडमध्ये तटकरे उमेदवार असल्यानं मवियाला फायदा होईल असा दावा पाटलांनी केलाय। रायगडमध्ये आम्हाला तटकरेच पाहिजे। मी काल तुम्ही बघितलं असाल, काल मी सांगितलं तटकरे आहे म्हणून आम्ही आनंदित आहोत। आणि म्हणून आमचे कार्यकर्ते नुसते एक दिवसाची मीटिंग सांगितलं तर तुफान कार्यकर्ते जमतायत। आज रायगडमधला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकतर्फी तटकरी विरोधी आहे आणि त्याचा मोठा फायदा आज आम्हाला होणार। 2019च्या निवडणुकीत रायगडमधून सुनील तटकरे केवळ 31,000 मतांनी निवडून आले होते। आता शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा एकदा अनंत गीतेंना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गीते अशी थेट लढत होणार आहे। तटकरेंच्या विरोधात महायुतीमध्ये धुसफूस आहे। दुसरीकडे मागच्या वेळच्या पराभवाचं उत्तर काढण्यासाठी गीते मैदानात उतरलेत। मित्रपक्ष आणि विरोधक अशा सगळ्यांनीच मिळून तटकरेंच्या विरोधात भक्कम तटबंदी उभी केली आहे। त्यावर मात करताना तटकरेंचा कस लागणार आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।